अहिल्यानगर शहर काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा सत्र सुरू केलंय। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले। मनपा प्रभाग रचनेवर हरकती सूचनांवर सुनावणी झाली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे। अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठवलेत। यात ब्लॉक काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चोडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षा उषा भगत, महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्षा शैला लांडे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे। तर यामुळे शहर काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असून राजीनामा दिलेल्या या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी अर्थात आज सायंकाळी 5 वाजता मातोश्री येथे ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते हाती शिवबंधन बांधत ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहे। यावेळी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य शिवसेना नेत्यांचीही उपस्थिती असणार आहे। शहर प्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हे प्रवेश होत आहेत। तर काळे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेनेत दाखल झाले होते। त्यानंतर रिक्त झालेल्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर नुकतेच दीप चव्हाण यांची वर्णी लागली होती। मात्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर शहरातील काँग्रेसच्या बहुतांशी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामा सत्र राबवल्यामुळे काँग्रेस रिकामी झाली आहे। राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज गुंदेजा म्हणाले, किरण काळे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असताना गतप्राण झालेल्या काँग्रेसला काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मागील 5 वर्षात आम्ही जीवाचं रान करून बळकट करण्याचं काम केलं। काळे यांनी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिली होती। मात्र ते सक्षम उमेदवार असून देखील विधानसभेला काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेत त्यांना उमेदवारी देता आली नाही। ते पक्षातून बाहेर पडल्यामुळे शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आमच्या मनात आजही अत्यंत आदराची भावना आहे। मात्र शहरात निर्भीड, आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे। त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काळे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेत नव्या जोमानं काम करणार आहोत। तर अनिश चोडीवाला म्हणाले, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याची शिवसेनेची भूमिका आहे। शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक अशा सगळ्याच घटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या शिवसेनेला आता किरण काळे यांच्यासारखे कणखर नेतृत्व मिळाले। त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।